शांताबाईंच्या नातीचा पहिल्या बर्थडे पार्टी चालू होती. त्यांची नात आता 1 वर्षाची झाली होती. मुलाने आणि सोनेने त्यांच्या कंपनीमधल्या आणि शेजारच्या लोकांना पार्टी दिली होती. परंतु त्या पार्टीमध्ये अचानक शांताबाईंची सून अर्चना शांताबाईंजवळ येते आणि जोरात जोरात बोलत असते. काय आई, तुम्हाला मी अजिबात कळत नाही का? मी तुम्हाला एवढ्या महागातला ड्रेस घालण्यासाठी दिला आणि तुम्ही यावर तेलकट डाग पाडलेत. ड्रेस देण्याच्या अगोदरच मी तुम्हाला खूप वेळा समजावलं होतं की ह्या ड्रेसला व्यवस्थित घाला. हा खूप महागडा ड्रेस आहे आणि तुम्ही तर ड्रेस लगेच खराब केला. तुम्हाला तर कपडे घालण्याचे अजिबात मॅनर्स नाही आणि तुम्हाला महागडे कपडे घालण्याचा काही सेन्सही नाही. तुम्ही तुमचे ते ड्रेस घालत जा. तुमची तीच लायकी आहे. शांताबाई घाबरत घाबरत बोलू लागल्या. मुली, मी काही नाही केलं. समोरून एक मुलगी धावत धावत आली आणि तिचा धक्का लागून माझ्या कपड्यांवर जेवण सांडलं. आपल्या बायकोचा आवाज ऐकून रुपेश देखील तिथे आला. हे बघ रुपेश, तुझ्या आईने काय केलं हे आज? मी यांना इतका महागडा ड्रेस घालण्यासाठी दिला होता, परंतु त्यांनी सगळे जेवण त्यांच्या ड्रेसवर सांडवलं. बघ, त्यांनी माझा ड्रेस किती खराब केला आहे. सगळ्यांच्या समोर रुपेश देखील ओरडू लागला आणि बोलू लागला. आई, तुला कपडे घालण्याचे अजिबात मॅनर्स नाहीत. घातलेले कपडे जरा व्यवस्थित सांभाळून वापरायचे. तू तर पूर्ण ड्रेसच खराब केलास. आपल्या मुलाच्या आणि सुनेचे ते बोलणे ऐकून शांताबाईंच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. त्यांनी त्या 12 महिन्यामध्ये त्यांच्या मुलासाठी आणि सुनेसाठी काय काय केलं होतं. घरामध्ये सकाळपासून तर ते संध्याकाळीपर्यंत एका कामवाली बाईप्रमाणे काम करायच्या. घरातली कामं सगळी करायची, स्वतःच्या नवऱ्यापासून दूर राहायच्या आणि हे जरा सगळं त्यांना दिसत होतं. आज जरा माझ्याकडून काय तिचा ड्रेस खराब झाला तर त्यांनी सगळ्यांसमोर मला अपमानित केलं. त्यांच्यामध्ये डोळ्यांमध्ये अश्रू आणून शांताबाई शांतपणे काही जेवण न करता एका कोपऱ्यात खुर्चीवरती बसल्या. खरं तर 8 महिन्यापूर्वी अगं अर्चना, माझा डबा तयार झाला की नाही? लवकर आण, मला कंपनीत जायला उशीर होते. आज माझ्या कंपनीमध्ये खूप महत्वाची मीटिंग आहे. मी तुला कालच सांगितलं होतं तरी देखील आज तू जेवण बनवायला इतका उशीर का केलास? जर जेवण झालं नसेल तर ठीक आहे, मी कंपनीमध्ये काहीतरी खाऊन घेतो. शूज घालत रुपेश आपल्या बायकोला अर्चनाला आवाज देत सगळं बोलत होता. फक्त 5 मिनिटं थांब, तुझा टिफिन तयार आहे. मी आत्ताच तुला टिफिन घेऊन येते. किचनमधून टिफिन घेऊन येऊन अर्चना थकून सोफ्यावरती बसली. रुपेश, मला तुझ्यासोबत काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. मला आता 8वा महिना चालू आहे आणि मला आता ही घरातली कामं करता येत नाहीत. सकाळी सकाळी माझी झोप देखील पूर्ण होत नाही. आपण जरा ह्या घरामध्ये कामवाली ठेवली तर आपले खूप सारे पैसे खर्च होतील. ह्या गोष्टीवर आपण कंपनीतून आल्यावरती बोलू. यावर काही ना काही उपाय नक्कीच मिळेल. तू काळजी करू नकोस. अर्चना, फक्त 1च आठवड्याची गोष्ट आहे. आपण काही ना काही असं करू ज्याच्यामुळे तुझं सर्व काम सोपी होऊन जातील आणि तुला खूप आराम देखील मिळेल. अर्चनाच्या डोळ्यांमध्ये चमक आली. ती विचारू लागली, तू असं काय करणार आहेस? तू बघत राहा, माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन खूप आधीपासून आहे. फक्त मला तुला तो प्लॅन सांगायला वेळ मिळत नव्हता, परंतु आता तोच चान्स आहे. त्यामुळे तो प्लॅन मी आता नक्कीच करणार आहे. असं बोलून रुपेश कंपनीत निघून गेला. अर्चना पूर्ण दिवस तिच्या नवऱ्याची वाट पाहत राहिली की तो कधी एकदा घरी येईल आणि माझा प्लॅन त्याला सांगेल. संध्याकाळी रुपेश घरी आला आणि बोलू लागला. अर्चना, तुला घरातली कामं जमत नाही, त्यामुळे मी विचार करतोय की गावावरून आई आणि बाबांना इथे बोलवून घ्यावं, ज्याच्यामुळे तुलाही घरातलं काम करणं सोपं होऊन जाईल आणि आई तुझी काळजी देखील घेईल. स्वतःच्या सासू सासऱ्यांना इकडे आणण्याबद्दल जेव्हा अर्चनाने ऐकलं तेव्हा तिने तोंड वाकडं केलं. ती रागारागाने बोलली, जर तुझे आई वडील इकडे आले तर त्यांचा खर्च किती होईल? त्यांना इथे आपल्यासोबत ठेवल्यामुळे किती खर्च होईल याबद्दल तू विचार देखील केला आहेस का? अर्चना, त्याची काळजी करू नकोस. आईकडून आपण घरातलं सगळं काम करून घेऊ आणि मग एकदा का आपलं मूल जन्माला आलं की मग आई देखील याच घरात राहील, जेणेकरून तुला कोणत्या आयाची देखील गरज पडणार नाही. हे तुझं बोलणं अगदी योग्य आहे रुपेश.
माझ्या आईचा देखील फोन आला होता आणि ती देखील हेच बोलत होती की तुझ्या सासूला पूर्ण 1 वर्षांसाठी तुझ्या जवळ बोलवून घे, ज्याच्यामुळे ती मुलाचा व्यवस्थित सांभाळ करेल, सगळे काम पण व्यवस्थित करेल. पण रुपेश, आई तर ठीक आहे, पण बाबांचं काय काम आहे इकडे? त्यांना आपण इथे बोलवून काय करणार? बाबांना तिकडे गावालाच राहू दे. त्यांना इकडे बोलवण्याची काहीच गरज नाही, फक्त आईचीच गरज आहे. अर्चना, तुला समजत नाही का? जर आईला एकटीला आपण इतक्या वेळासाठी इकडे बोलवलं तर आई इकडे येणार नाही. त्यामुळे आपण बाबांना देखील आपल्याला तिच्यासोबत बोलवावंच लागेल, कारण तिकडे गावामध्ये त्यांचे खाण्यापिण्याचे हाल होतील. त्यांना जेवायला कोण देईल? आणि बाबा इथे आल्यावर बाहेरचे सगळे कामं करतील, जसं की भाजी आणून देणं, दूध आणून देणं. ह्या सर्व जबाबदारी, सर्व कामं बाबा करत जातील. आपण दोघे घरातल्या जबाबदाऱ्यांपासून एकदम फ्री होऊन जाऊ आणि बाबांना पेन्शन देखील मिळते. हे तू का बरं विसरतेस? ते जसे ह्या घरात येतील तसे त्यांच्या पेन्शनचा पैसा देखील ते ह्या घराच्या सर्व खर्चांमध्ये टाकतील. त्यामुळे आपल्याला खाण्यापिण्यासाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत. आपण सर्व काही वडिलांच्या पैशांतून खर्च करू. रुपेशचं ते बोलणं ऐकून अर्चना खुश झाली आणि मग तिच्या सासू सासऱ्यांना स्वतःजवळ बोलवण्यास तयार झाली. रुपेशने त्याच्या आईला फोन करून सांगितलं, आई, अर्चनाची तब्येत खूप खराब झाली आहे. तिला आता 8वा महिना चालू आहे. तिला काम करताना खूप त्रास होतो आणि इकडे तर कोणी कामवाली देखील मिळत नाही. आता तूच सांग, मी काय करू? आई, तू इकडे ये ना. शांताबाई तिच्या मुलाला बोलू लागली की बेटा, तू काळजी करू नकोस. मी काही दिवसातच तुझ्या वडिलांना घेऊन तुझ्याजवळ येईन आणि तसेही आता माझ्या सुनेला माझी गरज पडणार आहे. शांताबाईंनी अगदी तर प्रेमाने, काळजीपोटी तिच्या मुलासोबत तिकडे यायला तयार झाली. परंतु तिला या गोष्टीची अजिबातच कल्पना नव्हती की त्यांचा मुलगा आणि सून त्यांना कोणत्या हेतूने त्यांच्याजवळ बोलवत आहे. संध्याकाळी शांताबाईचा नवरा बाबूराव घरी येतात. बाबूराव घरी आल्यानंतर शांताबाई नवऱ्याला सांगतात, आपल्या मुलाचा फोन आला होता. ते आपल्याला त्यांच्याजवळ बोलवत आहे. आपल्या दोघांनाही बोलवलं आहे. अरे देवा, इतक्या लवकर जाण्याची काय गरज आहे? 1.5 महिना बाकी आहे. त्यामुळे जेव्हा तिला गरज पडेल तेव्हा निघून जा. आणि माहित नाही पुण्यासारखं शहर आपल्या लोकांना आवडेल की नाही. त्यांचं घर देखील छोटं असेल, कारण की पुण्यातील सगळीच घरं छोटी छोटी असतात. तू एक काम कर, तू आपल्या मुलाला सांग की आम्ही 1.5 महिन्यानंतर येऊ. अहो नको नको, तुम्ही काय बोलताय? आपल्या मुलाचा फोन आला होता. त्याला आपली गरज आहे. आपण आपल्या मुलाला असं कसं सोडून द्यायचं? मी तर त्याला नाही म्हणू शकत नाही. मी तर त्याला तेव्हाच हो सांगितलं आहे आणि आता आपल्याला जावंच लागेल. आणि तसंही आपण आपल्याच मुलाजवळ जाण्यासाठी तुम्ही इतका का विचार करताय? ते थोडे ना परके आहेत ज्याच्यासाठी तुम्ही इतका विचार करताय. स्वतःच्या बायकोच्या बोलण्यावर बाबूराव शांत झाले आणि मग आठवडाभरानंतर त्यांच्या मुलाजवळ आणि सुनेजवळ गेले. जेव्हा शांताबाई त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी गेले तेव्हा मुलाने लगेच सांगितलं, आई, तुझ्या सुनेची तब्येत मागच्या 4-5 दिवसांपासून खराब झाली आहे. तिला ताप येत होता आणि उलट्या देखील होत होत्या. तेव्हा मी कसा तरी स्वयंपाक केला. आता तू आली आहेस ना, त्यामुळे तू हे घर, किचन आणि बाकीचे पूर्ण घर देखील मी तुझ्या हवाली करतो. मुलाचं इतकं प्रेमळ बोलणं ऐकून आईला वाटू लागलं की माझा मुलगा माझ्यावर किती प्रेम करतो. त्याला माझ्याबद्दल किती आपुलकी आहे. माझ्या मुलाने तर घराची पूर्ण जबाबदारी माझ्यावरच दिली. हळूहळू शांताबाईंनी घराची पूर्ण जबाबदारी स्वीकारली. त्या पूर्ण घरातील कामं करायच्या. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण, घरातील साफसफाई, भांडी घासणे, कपडे धुणे, सर्व काही शांताबाई एकट्याच करत होत्या. कधी कधी बाबूराव जेव्हा स्वतःच्या बायकोला दिवसभर काम करताना पाहायचे तेव्हा तिला बोलायचे, शांता, एवढी कामं तर तू स्वतःच्या घरी देखील करत नव्हतीस. इथे तर पूर्ण दिवस कामांमध्ये व्यस्त असते. ह्या कामामुळे तुझी तब्येत खराब करून घेऊ नकोस. त्यावर शांताबाई बोलायच्या, फक्त हे घर जरा व्यवस्थित लावून होऊ देत, हे काम व्यवस्थित होऊ देत माझी. फक्त काही दिवसांची तर गोष्ट आहे. इतक्यात स्वतःच्या खोलीतून अर्चना आवाज देत बोलू लागली, आई, माझ्या चहाची वेळ झाली आहे. तुम्ही मला चहा बनवून देता का? बेटा, जरा तुला भूक लागली असेल तर मी तुला फळ कापून देते. अशा वेळेला उपाशी पोट
पोटी चहा पिणं चांगली गोष्ट नाही, तुला ऍसिडिटी होईल. त्यावर अर्चना बोलू लागली, आई तुम्ही मला काही अजिबात शिकवू नका, कधी काय खायचं आणि काय नाही. मी आजकालच्या जमान्यातली सुशिक्षित मुलगी आहे, मला सगळं काही माहीत आहे. मला फक्त चहा प्यायचा आहे. तुम्ही चहा बनवून इकडे घेऊन या. शांताबाईंना त्यांच्या सुनेच्या बोलण्याचं थोडं वाईट वाटलं. इतकं काम केल्यानंतर देखील तिची सून तिच्यासोबत अशा पद्धतीने बोलत होती आणि शेवटी ती वेळ देखील देत येते. जेव्हा घरामध्ये एक छोट्याच्या पाहुण्याच्या रूपात एका मुलीचा जन्म होतो, घरातले सगळे लोक खूप खुश होतात. बाबूराव आणि शांताबाई आता आजी आजोबा झाले होते, त्यामुळे ते खूपच खुश होते. आणि आजी झाल्यामुळे शांताबाई आता त्यांच्या सुनेची पूर्ण काळजी घ्यायच्या. दिवस रात्र तिच्या सेवेमध्ये हजर असायच्या, वेळेवर तिला जेवण द्यायच्या, त्याच्या सुनेची खूप काळजी घ्यायच्या. 1 महिना कसा निघून गेला समजलंही नाही. परंतु आता अर्चनाला घरातच बसून असलेले सासरे खटकायला लागले. तिला आता असं वाटू लागलं की ते आता कोणत्याच कामाचे राहिले नाहीत. घरातलं सगळं काम तर सासूबाई करते, सासरा तर घरातच बसून बसून फक्त कामं वाढवतोय. त्याच्यामुळे मला आता त्याची अडचण वाटते. रुपेश, तू असं कर, तुझ्या वडिलांना गावाला पाठवून दे. मला आता त्यांना माझ्याजवळ ठेवायचं नाही. मला फक्त आईची गरज आहे, बाबांची नाही. कारण की घरातलं सगळं काम आईच करतात आणि आता तर तुझ्या वडिलांची तब्येतही ठीक राहत नाही. माहित नाही मागच्या महिन्याभरात त्यांना काय झाले, सारखे खोकत असतात. संध्याकाळी रुपेश त्यांच्या वडिलांच्या खोलीत जातो आणि बोलू लागतो, बाबा मी असा विचार करतोय की तुम्ही काही दिवसांसाठी गावाला जा. का बेटा, तू असं का बोलतोयस? तुला तुझ्या वडिलांना गावाला का पाठवायचं आहे? शांताबाईने आश्चर्याने विचारलं. अगं आई, तुला तर माहीतच आहे की बाबा मागच्या 1 महिन्यापासून सारखे खोकत आहे. घरामध्ये आपण सगळे लोक राहतो, लहान बाळ देखील आहे. आपल्या घरी इतका मोठा नाही की आपण एकमेकांना भेटू शकत नाही. त्यामुळे मला भीती वाटते की बाबांच्या ह्या खोकल्यामुळे माझं मूल आजारी पडणार तर नाही ना. आणि तसाही लहान मुलांची खूप काळजी घ्यावी लागते. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की बाबांनी गावाला निघून जावं. मग बेटा, तू माझं देखील तिकीट काढ, मी देखील त्यांच्यासोबत गावाला निघून जाईल. रुपेश जरा चिडक्या आवाजात बोलू लागला, नाही आई, तुला कोणी सांगितलं की तू देखील गावाला जाणार आहेस? तू गावाला जाणार नाहीस, तू इथेच राहशील आणि तुझी गरज तर आता इथे जास्त आहे. त्यामुळे तू विचार देखील कसा करू शकतेस की स्वतःच्या सुनेला ह्या अवस्थेमध्ये सोडून गावाला जावं? शांताबाईंना तिच्या नवऱ्याला एकट्यालाच गावाला पाठवण्याची अजिबात इच्छा नव्हती. त्यांचं मन तयारच होत नव्हतं आणि खास करून जेव्हा त्यांची तब्येत ठीक नसताना. परंतु मुलगा आणि सून शांताबाईंना गावाला जाऊन देत नव्हते, फक्त वडिलांनाच गावाला पाठवत होते. बाळ वर्षाचं झाल्यानंतर अर्चना आणि रुपेशने त्यांच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाची एक पार्टी ठेवली होती, जिथे त्यांनी त्यांच्या कंपनीमधल्या लोकांना, मित्रांना, शेजारच्या लोकांना सर्वांनाच त्या पार्टीमध्ये बोलवलं होतं. पार्टीच्या दिवशी शांताबाई तिच्या सुनेजवळ येते आणि बोलते, बेटा माझ्याजवळ कोणताही चांगला ड्रेस नाही. जर तुझ्याजवळ एखादा चांगला ड्रेस असेल तर मला घालण्यासाठी दे. जे काही ड्रेस मी गावावरून घेऊन आले होते ते तर ह्या वर्षभरामध्ये घालून घालून खूपच खराब झाले आहेत. माझ्याजवळ एकही चांगला ड्रेस नाही. आई, माझे सगळे कपडे खूप महागडे आहेत आणि मी खूप सांभाळून माझे ड्रेस घालते. परंतु तुम्ही बोलताय तर ठीक आहे, मी माझा एक ड्रेस तुम्हाला देते, पण तुम्ही याची काळजी घ्या की महागड्या ड्रेसवर कसले डाग लागता कामा नये, कारण की माझे ड्रेस नेहमी ड्राय क्लिनिंगला देते. ठीक आहे बेटा, मला तुझी सर्वात महागडा ड्रेस देऊ नकोस, साधाच एखादा ड्रेस दे, मी तो घालेन. अर्चनाने तिच्या कपाटातून एक ड्रेस काढला आणि तो फेकत सासूला बोलू लागली की हा ड्रेस घ्या आणि घाला. असा ड्रेस तुमच्या आयुष्यात कधीही तुम्ही घातला नसेल, पण जो तुम्ही आज घालणार आहात. सुनेचे ते बोलणे ऐकून शांताताईंना खूपच वाईट वाटलं. आता तर त्यांचं सुनेने दिलेला ड्रेस घालण्याचं मनच नव्हतं. परंतु काय करणार, तिने तिची पूर्ण बॅग शोधून काढली ज्यामध्ये काही चांगला ड्रेस नव्हता. त्यामुळे नाईलाजाने त्यांना तो ड्रेस घालावा लागला. संध्याकाळ झाल्यावर सगळे पाहुणे यायला सुरुवात झाली.
कोण डान्स करत होतं तर कोणी जेवत होतं, परंतु शांताताई त्यांच्या नवऱ्याची त्यांना खूप आठवण येत होती. जर त्या पार्टीमध्ये त्यांचा नवरा देखील असता तर किती बरं झालं असतं. मी एवढे इकडे चांगले जेवण जेवते आणि माझा नवरा तिकडे सुक सुक बनवून काहीतरी खात असेल. आता बस झालं. मी माझ्या मुलांसोबत बोलेन. मला इथे येऊन 1 वर्ष झालं आहे आणि आता नात देखील मोठी झाली आहे. आता तर मी मुलाला माझ्या गावाला जाण्यासाठी तिकीट काढायला सांगेन. इतक्यात एक लहान मुलगा त्यांच्या टेबलवर धडकला, ज्याच्यामुळे टेबलवर ठेवलेली जेवणाची प्लेट शांताबाईंच्या ड्रेसवर पडली आणि त्यामुळे त्यांच्या ड्रेसला तेलकट डाग लागले. त्यानंतर सून आणि मुलगा दोघेही सर्व लोकांच्या समोर स्वतःच्या आईला खूप अपमानित करतात. शांताबाई स्वतःच्या मुलाकडून आणि सुनेकडून ते खडे बोलणे ऐकून शांतपणे एका कोपऱ्यात जाऊन बसून राहतात. त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. तेव्हा ते वेळेला दोष देत असतात. जेव्हा त्यांनी सुनेकडून घालण्यासाठी ड्रेस घेतला होता, आता तर त्या पूर्ण पार्टीमध्ये शांताबाईंच्या घशाखाली एक घास देखील उतरत नव्हता. पार्टी झाल्यानंतर त्या घरी आल्या. त्यांनी सुनेचा घातलेला ड्रेस काढला आणि एका साईडला ठेवून दिला आणि मग त्या सुनबाईला बोलू लागल्या, सुनबाई, मी उद्या ड्रेस धुईन आणि मग धुवून स्वच्छ करून तुला देईन. तेव्हा अर्चना जोरात ओरडली, म्हणाली, माझा ड्रेस धुण्याची हिंमत देखील करू नका. सगळा कलर मिक्स होईल. माझा ड्रेस घरी धुण्यासाठी नसतो. मी माझा ड्रेस घरी कधीच धुत नाही. ड्रेस धुण्यासाठी मी 500 रुपयांचा खर्च करते. माझे ड्रेस धुण्यासाठी 500 रुपये खर्च करावा लागतात. तुम्ही 500 रुपये काढून द्या. मी उद्या त्या ड्रेसला ड्राय क्लिनिंगला पाठवीन. काय सुनबाई, ड्रेस धुण्यासाठी 500 रुपये? त्या 500 रुपयांमध्ये तो एक नवीन ड्रेस येईल. शांताबाई सुनेला म्हणाल्या, हो, पण मी तुमच्यासारख्या भिकाऱ्यांसारखे ड्रेस घेत नाही. शांताबाईचं त्या घरामध्ये आता अजिबातच मन लागत नव्हतं. त्यांना वाटत होतं की आता मी कधी एकदा माझ्या गावाला परत जाते. एके दिवशी सुनबाई अंघोळीसाठी गेली होती. सुनबाईचा फोन ड्रेसिंग टेबलवरती ठेवला होता. शांताबाईंनी त्यांच्या छोट्या पर्समधून एक जुनी पुराणी चिठ्ठी बाहेर काढली आणि तिच्या नवऱ्याला फोन केला. बाबूरावने जेव्हा शांताबाईंचा तो रडलेला आवाज ऐकला तेव्हा बोलू लागले, काय झालं शांता तुला? तू व्यवस्थित बोलत का नाहीस? सगळं काही तर ठीक आहे ना? शांताबाई बोलू लागल्या, तुम्ही मला आता गावाला बोलून घ्या. नातीला देखील वर्ष झालं आहे. आता मला गावाला यायचं आहे. मला इथे राहायचं नाही. शांताबाईंनी जे काही घडलं ते सर्व काही फोनवरून तिच्या नवऱ्याला सांगितलं. ते ऐकून बाबूरावला देखील खूप वाईट वाटलं. बाबूरावने त्यांच्या बायकोला खूप मान दिला होता. कधी तिच्या स्वाभिमानासोबत तडजोड केली नाही. तिला अगदी फुलाप्रमाणे जपलं होतं. परंतु आज त्याच्या बायकोला सुनेने इतक्या लोकांसमोर अपमानित केलं होतं. त्यांच्या मनात एकदा देखील हा विचार आला नाही की त्यांचे आई मागच्या इतक्या दिवसांपासून त्यांच्या बायकोची, मुलाची आणि त्यांची सेवा करत होती. स्वतः अगदी जीव तोडून मेहनत करत होती. बाबूरावने लगेचच पुण्याला जाण्यासाठी तिकीट काढलं. शांताबाई बाबूराव सोबत बोलत होत्या की इतक्या मागून अर्चना आली आणि शांताबाईकडून फोन हिसकावून बोलू लागली, मला न विचारता माझ्या फोनला हात लावण्याची तुझी हिंमत कशी झाली? आणि तुम्ही कोणासोबत बोलत आहात? लाज नाही वाटत? असं चोरून चोरून बोलताना? जर तुम्हाला बोलायचं होतं तर मला विचारायचं. बेटा, मी तर फक्त गावाला तुझ्या सासऱ्यांसोबत बोलत होती. त्यांच्या तब्येतीबद्दल विचारत होते. सुनबाई, मला आता गावाला परत जायचं आहे. तुझ्या सासऱ्याने तिकीट काढलं आहे. ते 2-3 दिवसात मला इथे घ्यायला येतील. आपली सासू आता पुन्हा गावाला जाणार आहे. यावर अर्चना काहीच बोलली नाही, कारण की तिचं आता सगळं काम झालं होतं. तिची मुलगी देखील आता वर्षाची झाली होती आणि वर्षभर तिने सासूकडून चांगली सेवा करून घेतली होती. सासूकडून घराची सगळी कामे देखील करून घेतली होती आणि आता तिला यापुढे तिच्या म्हाताऱ्या सासूची काहीच गरज नव्हती. मुलाच्या आणि सुनेच्या घरामध्ये शांताबाईंचं देखील मन आता लागत नव्हतं, कारण की प्रत्येक गोष्टीवरून सून तिला अपमानित करायची. मुलगा देखील काहीच बोलायचा नाही. उलट तो त्याच्या बायकोच्या होला हो करायचा आणि आईला अपमानित करायचा. तो हे देखील पाहायचा नाही की समोरची बाई कोण आहे आणि ती कोणासोबत बोलत आहे. 2 ते 3 दिवसानंतर बाबूराव त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी येतात. बाबूराव सोबत येताना त्यांच्यासोबत 2 बॉक्स घेऊन आले होते. ते दोन्ही बॉक्स ते ड्रेसिंग टेबलवर ठेवतात.
थोड्या वेळानंतर सुनबाई तिच्या खोलीतून बाहेर येते आणि ते बॉक्स उघडून पाहते, तेव्हा त्याच्यामध्ये 2 सुंदर सुंदर असे महागडे ड्रेस होते. सुनबाईला वाटलं कदाचित हे ड्रेस तिचा नवरा तिच्यासाठी घेऊन आला आहे. तिला याची कल्पना देखील नव्हती की तिचा सासरा घरी आला आहे, कारण की जेव्हा बाबूराव आले होते तेव्हा अर्चना तिच्या खोलीमध्ये आरामात झोपली होती. सासरे घरी आल्यानंतर थोड्या वेळात रुपेश देखील कंपनीमधून घरी आला. त्यामुळे तिला असं वाटलं की रुपेशने तिच्यासाठी काहीतरी सरप्राईज घेऊन आला आहे. अर्चना पटकन तो ड्रेस घेऊन तिच्या खोलीमध्ये निघून गेली आणि एक ड्रेस घालून पाहिला. तो ड्रेस खूपच सुंदर होता. एका ड्रेसचा रंग एकदम निळा होता आणि दुसरा मोरपंखी कलरचा होता. ते जवळपास कमीत कमी 8-9 हजाराच्या वर असावेत. त्याच्या खाली त्याची किंमत नक्कीच नव्हती, कारण की अर्चनाला ड्रेसची खूप चांगली पारख होती. ती नेहमीच महागातले ड्रेस साड्या खरेदी करायची. अर्चनाने निळ्या रंगाचा ड्रेस घातला आणि तिच्या खोलीमधून बाहेर येऊन रुपेशला आवाज दिला, रुपेश, हे बघ मी ड्रेसमध्ये कशी दिसते. रुपेशने जेव्हा अर्चनाला त्या ड्रेसमध्ये पाहिलं तो विचारू लागला, अर्चना, हा ड्रेस खूप सुंदर आहे, पण कुठून खरेदी केलास आणि कधी खरेदी केलास, मला सांगितलं पण नाहीस. अर्चना आणि रुपेशचं बोलणं ऐकून बाबूराव आणि शांताबाई त्यांच्या खोलीतून बाहेर आले. अर्चना रुपेशला बोलू लागली, काय रुपेश, हे ड्रेस तूच माझ्यासाठी घेऊन आलास ना की नाही? अरे, हे 2 सुंदर ड्रेस तूच माझ्यासाठी घेऊन आला होतास ना, त्याच्यामुळेच मी हा ड्रेस घातला आहे. हे ड्रेस तर इथे ड्रेसिंग टेबलवर ठेवले होते. शांताबाईंना, रुपेशला, अर्चनाला काही समजत नव्हतं. तेव्हा बाबूराव बोलू लागले, बेटा, हे ड्रेस रुपेशने नाही तर मी घेऊन आलो आहे. हे ड्रेस मी माझ्या बायकोसाठी, शांतासाठी घेऊन आलो होतो. त्यामुळे विचार केला की तिच्यासाठी कोणते तरी सुंदर चांगले ड्रेस घेऊन जावं. मला हे आवडले, त्यामुळे मी घेऊन आलो. अर्चनाच्या चेहऱ्यावरचा रंग उडून गेला. तिला तर असं वाटत होतं की तिने तो ड्रेस घालून खूप मोठी चूक केली. रुपेश रागातच बोलू लागला, काय बाबा, हे ड्रेस तुम्ही घेऊन आलात? इतके सुंदर आणि महागडे ड्रेस, ते देखील आईसाठी? आई इतके महागडे आणि सुंदर ड्रेस कधीपासून घालायला लागली? आणि म्हातारपणात इतके महागडे ड्रेस घालायची काय गरज आहे? तिला कुठे जायचं आहे? बाबूराव ते आपल्या मुलाच्या सुनेच्या त्या बोलण्यामुळे जेव्हा त्यांनी स्वतःच्या मुलाच्या तोंडून अशा प्रकारचं बोलणं ऐकलं तेव्हा त्यांना खूपच राग आला. तेव्हा ते बोलू लागले, बेटा, महागडे ड्रेस घालण्याचा अधिकार फक्त तुझ्या बायकोलाच आहे का? सुनबाई, तूच तर म्हणायची ना, तुम्ही महागडे ड्रेस घालण्याच्या देखील लायक नाही, कारण की महागडे ड्रेस घालायला तिला माहीतच नाही. त्याच्यामुळे मी तिच्यासाठी महागडा ड्रेस घेऊन आलो आहे. रुपेश, असा विचार करू नकोस की ती महागडे ड्रेस घालू शकत नाही. मी देखील चांगली नोकरी करत होतो, अजूनही मला पेन्शन मिळते, परंतु शांताला नेहमीच साधेपणाने आयुष्य जगायला आवडायचं. त्यामुळे तिने कधीही असे महागडे ड्रेस खरेदी केले नाही. स्वतःच्या मुलांच्या शिक्षणासाठी तिने सर्व पैसा खर्च केला. ती बोलायची की मी महागडे ड्रेस घालून काय करू, त्यापेक्षा तो पैसा आपण मुलांच्या शिक्षणावरती खर्च करू. आपण आपल्यावर खर्च नको करायला. त्यामुळे आज मी विचार केला की माझ्या बायकोसाठी महागडे ड्रेस घेऊन जावं. यामुळे कमीत कमी तिला कोणी हे तरी बोलणार नाही की तू महागडे ड्रेस घालू शकत नाहीस. सासऱ्यांच्या तोंडून हे बोलणं ऐकून अर्चना आणि रुपेशला काय बोलावं सुचत नव्हतं. पण त्यांच्याजवळ काहीच उत्तर नव्हतं. त्यांना समजत नव्हतं की बाबूराव यांच्या बोलण्यावर काय उत्तर द्यावं. अर्चना तिच्या खोलीत निघून गेली आणि रुपेश देखील इकडे तिकडे पाहू लागला. चल शांता, तुझं सामान आवरून घे. आज आपण संध्याकाळी ट्रेनने गावाला जाणार आहोत. आता तुला इतरांची काहीच गरज नाही. आपण आपल्या घरी खूप सुखी आहोत. आपण खूप चांगल्या प्रकारे राहतो. बाबूराव हॉलमध्ये उभे राहून जोरजोरात बोलू लागले. सुनबाई, जरा तो महागडा ड्रेस इकडे घेऊन ये. तो महागडा ड्रेस तुझ्या सासूबाईंचा आहे. आता तर तू तुझ्या सासूला बोलू शकत नाहीस की तिला महागडे ड्रेस कसे घालायचे माहीत नाही. आता तर तुझी सासू देखील महागडे ड्रेस घालू लागली आहे. स्वतःच्या सासऱ्याकडून हे असे उत्तर ऐकून अर्चनाला तर जणू काही एक जोरात चपराक मिळाली होती. तिने लगेच तो ड्रेस पिशवीमध्ये टाकला आणि ड्रेसिंग टेबलवरती आणून ठेवला. जाताना बाबूराव स्वतःच्या मुलाला बोलू लागला, तुझ्या आईने तुला खूप प्रेमाने लाडाने मोठं केलं आहे. तुझी कोणतीच इच्छा तिने कधीच मोडू दिली नाही. तुझी प्रत्येक इच्छा तिने पूर्ण केली.
परंतु तिला काय माहित होतं, ज्या मुलासाठी तिने आयुष्यभर त्याग केला होता तोच मुलगा तिच्या म्हातारपणात तिच्या त्यागाची मस्करी करेल. तुझ्यासारख्या स्वार्थी मुलामुळेच आजकालचे म्हातारे आईबाप दुःखी आहेत. तुम्ही तुमच्या आयुष्यात इतके पुढे गेला आहात, परंतु तुम्ही तुमच्या आईवडिलांना मागे सोडलं आहे. ज्यांचा हात पकडून तुम्ही चालायला शिकलात त्यांच्याचमुळे आज तुम्ही इतक्या उंचवर पोचले आहेत. त्या उंचवर पोचल्यानंतर तुम्ही त्यांनाच विसरून गेला आहात. अरे सुनबाई तर परक्या घरातून आली आहे, परंतु तू तर तुझ्या आईचा तो त्याग स्वतः पाहिला होतास ना. कमीत कमी तू तरी तुझ्या आईची साथ द्यायला हवी होतीस. एक ड्रेस तर खराब झाला होता, तुझ्यासाठी तर तुझ्या आईने कितीतरी ड्रेस खराब करून घेतले होते, त्याचा तुला अंदाज देखील नाही. इतकं बोलून बाबूराव त्यांच्या बायकोचा हात पकडून स्वतःच्या गावाकडे निघून गेले आणि मागून मुलगा आणि सुनबाईला खूपच पश्चाताप होऊ लागला. खरं तर त्यांना यानंतर स्वतःच्या चुकीची जाणीवच झाली आणि मग त्यानंतर त्यांनी खूप वेळा त्यांच्या आईवडिलांना फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतु बाबूराव त्यांच्या सुनेचा आणि मुलाचा फोन उचलतच नव्हते. 5-6 महिन्यानंतर सुनबाई आणि मुलगा गावाला येऊन त्यांच्या आईवडिलांची माफी मागू लागले आणि बोलू लागले, आम्हाला माफ करा, आम्हाला आमची चूक कळाली आहे. आम्हाला आता समजले आहे की आईने आमच्यासाठी काय काय केले आहे आणि मी मात्र आईला एका छोट्या ड्रेसवरून इतकं वाईट बोलले होते. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मला आईसोबत असं करायला नको होतं. मला माफ करा असं बोलू लागले. शांताबाई स्वतःच्या मुलाला माफ करत बोलू लागल्या, बेटा मला पूर्ण आयुष्य तुझ्याकडून काहीच नको, कारण की तुझ्या वडिलांना तर आधीपासून पेन्शन मिळते. तू असा कधीच विचार करू नकोस की मी तुझ्याकडून पैशांची आशा ठेवते. तुझ्या वडिलांना जी पेन्शन मिळते त्या पैशातून आम्ही आमचं म्हातारपण अगदी आनंदात आणि आरामात घालवू शकतो. आम्हाला माणसांना आदर नक्कीच पाहिजे, कारण की त्याशिवाय आम्ही राहू शकत नाही. जर तुला आमच्यासोबत नातं टिकवायचं असेल तर तू नेहमी तुझ्या आई वडिलांचा सन्मान कर. मित्रांनो, ही गोष्ट अगदी खरीच आहे की आई वडील आपल्या मुलांसाठी खूप काही गोष्टींचा त्याग करतात. स्वतः फाटलेले कपडे घालतात आणि मुलांना मात्र चांगले कपडे घालतात. कोणताही आजार झाले तर ते डॉक्टरांकडे जात नाही, पण मुलांना पहिलं डॉक्टरांकडे नेतात. ते स्वतः साध्या क्वालिटीचे कपडे घालतात आणि मुलांना मात्र ब्रँडेड कपडे देतात आणि मग तीच मुलं मोठी झाल्यानंतर आई वडिलांची मस्करी करतात. आई वडिलांच्या जीवनशैलीवरती बोट ठेवतात. हे खरंच खूप चुकीचं आहे. आई वडील प्रत्येक गोष्टीत आपल्या पोटाला चिमटा काढून आपल्या मुलांच्या सुखाचा विचार करत असतात, पण मुलांना त्यांची बिलकुल किंमत नसते. उलट ते आई वडिलांनाच विचारतात की तुम्ही आमच्यासाठी काय केलं. हे बोलताना ते आई वडिलांचा बिलकुल विचार करत नाही की त्यांच्या मनाला काय वाटेल, काय वाटत असेल. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हालाही आजच्या कथेबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.